महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून सामिया खान यांनी दणदणीत विजय मिळवत निर्णायक विजय मिळवत मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केलाय। निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच महिलांच्या व युवकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली होती। नागरिकांशी थेट संवाद साधत प्रत्येक घटकाच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडलाय। त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीला आणि सकारात्मक दृष्टिकोनाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। या विजयानंतर प्रभागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना सामिया खान यांनी प्रभाग क्रमांक 14च्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं असून नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय। नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक व मालक विश्वास लचके यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सरांनी देखील त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 14 येथे। प्रभाग क्रमांक 14 मधून आपल्या सोबत आहेत समिया सुमेर खान यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार देखील आहेत। तर यांचा या विजयामागे त्यांच्याच मिस्टरांचा हात देखील आहे, कारण त्यांनी अनेक काळापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो, असे अनेक कार्य त्यांनी पार पाडलेले आहे आणि इथून पुढे देखील ते हे कार्य पूर्ण करणार आहेत। तर आपल्या सोबत समिया खान आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। अस्सलाम वालेकुम, मैं सामिया सुमेर खान प्रभाग नंबर 14 की विजेता हूँ। और पहली बात तो मैं सबका शुक्रिया अदा करना चाहूँगी जिन्होंने मुझे चुनकर, मुझ पे भरोसा करके आज मुझे यहाँ पर लाकर पहुँचाया है। उनके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। और दूसरी बात जो थी कि हम लोग सभी नए थे इस सियासती रास्ते पर, लेकिन ऊपर वाले ने सर पे हाथ रखकर हर चीज़ को आसान किया। जो भी मुश्किलें थी वो हर मुश्किलों को आसान किया और आगे बढ़ाया। और बहुत सारी चीज़ें सामने आई जिसका हमें कुछ भी नॉलेज नहीं था। जैसे हम लोग प्रचार करने जब जाते थे, लोगों की समस्याएं किस तरीके से वो घर पे रह रहे हैं, उन्हें क्या क्या तकलीफ़ों से, परेशानियों से गुजरना पड़ रहा है, वो सब दिमाग में रख के मैं उन पे थोड़ा सा वर्कआउट करना चाहूँगी। पहले जो उनके मुद्दे हैं वो सॉल्व करने की कोशिश करना चाहूँगी। और इंशाल्लाह हर सपोर्ट से, कोऑपरेशन से उनकी तकलीफ़ें और प्रॉब्लम्स का सोल्यूशन हम लोग जल्द से जल्द निकालने की कोशिश करेंगे। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणेच सुमेर खान हे देखील अनेक काळापासून काम करत आलेले आहेत। तर हा आनंदाचा क्षण, तर एक क्षण असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतावरती एक कोरोनासारखी महामारी आली होती। तर या महामारीमध्ये देखील सुमेर खान यांनी अनेक कामे केलेली आहेत, जशी की अन्नधान्य पुरवठा असो, लसीकरण असो, बेड्स अवेलेबल करायचे काम असो, त्यांनी कोणताही पक्षाचा नसून तर हे सर्व सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्याच कार्याची पावती म्हणून आज त्यांना त्यांच्या मिसेसला नगरसेविका म्हणून ते आज विराजमान झालेले आहेत। तर त्यांच्या मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून ते देखील नाशिक महानगरपालिकेमध्ये यशस्वीरित्या काम पाडतीलच आणि पूर्ण देखील करतील यात काही शंका नाही। तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।